हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बॅगचार्म, कीचेन किंवा मॅग्नेट हे आणि ख्रिसमस ऑर्नामेंट हे बनवायला मी शिकवते आहे. हे मॅग्नेट देखील खूप सुंदर दिसतं आहे. सो हे बनवायला मला ॲक्रेलिक वूल लागणार आहे, क्रोशाची नीडल लागणार आहे आणि कात्री लागणार आहे. क्रोशाची नीडल मी 3.5 नंबरची घेतली आहे. माझ्या वूलला ती सूट होईल म्हणून मी ती घेतलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 5 चेन घेतली आहे आणि स्लिप स्टिच मी पहिल्या चेनमध्ये काढून घेईल. सो मी मग माझं सर्कल तयार होईल. आता मी इथे 5 चेन घेतली आहे. 1 2 5 चेन घेतल्या मी आणि 5 चेन घेऊन मी फर्स्ट चेनमध्ये मी सर्कल करून घेतलेलं आहे. सर्कल झाल्यानंतर मी आता 3 चेन घेणार आहे. 1 2 3 चेन घेणार. तो एक DC पकडणार मी आणि आता हा दुसरा DC मी काढून घेतली आहे आणि हा दुसरा DC. 2 DC काढले मी आणि टोटल 3 DC झाले माझे. अगोदरचे 3 चेन्स पकडून मग त्यानंतर मी 2 चेन घेतलेले आहेत आणि परत मी 3 DC काढून घेणार आहे. त्या सर्कलमधूनच परत मी 3 DC काढून घेणार आहे. हे 3 DC झाल्यानंतर माझ्याकडे मी त्यानंतर परत 2 चेन घेणार आहे. 1 आणि 2 चेन घेणार आणि परत 3 DC काढणार. आता दोरा जरा अडकतोय खालती. 2 मिनटं. हां, आता परत 2 चेन घेणार मी आणि फर्स्ट याला मी जॉईन करते आहे. हे झालं माझं फर्स्ट रो झाली. आता सेकंड रोला परत मी 3 चेन घेतल्या. 3 चेन घेऊन मी पुढचे जे 3 आहेत ना खांब, त्यामधून प्रत्येकामधून मी एक DC काढून घेणार आहे. एक खांब काढणार आहे. तिन्ही याच्यातून प्रत्येक 3 याच्यातून एक. आणि आता ही जी चेन स्पेस आहे ना, तिथे मी TR घेणार आहे, म्हणजे ट्रिपल क्रोशा घेणार. त्याच्यामध्ये बघा, एकदा घेणार, दुसऱ्यांदा घेणार आणि मी त्या चेन स्पेसमध्ये टाकलं. त्यानंतर मी एकदा यार्न ओव्हर करून काढलं, परत यार्न ओव्हर घेऊन मी काढलं 2 याच्यातून आणि मग तिसऱ्यांदा काढलं. हे 3 वेळेस काढतो म्हणून हा TR होतो. हे 2दा मी घेणार, परत टाकणार आतमध्ये चेनमध्ये, परत यार्न ओव्हर करणार, 2 याच्यातून काढणार, यार्न ओव्हर करणार, 2 याच्यातून काढणार, यार्न ओव्हर करणार, 2 याच्यातून काढणार. आता 1 चेन, 2 TR, 1 चेन, आता परत 2 TR, परत 2दा घेणार, यार्न ओव्हर केलं, 2 याच्यातून काढली, यार्न ओव्हर केलं, 2 याच्यातून काढली, यार्न ओव्हर करून 2 याच्यातून काढला. म्हणजे ह्या चेन स्पेसमध्ये 2 TR, 1 चेन स्पेस, परत 2 TR, 2 TR, चेन, 1 चेन आणि 2 TR असं काढलं. आता पुढच्या 3 जे खांब आहेत त्या पुढच्या याच्यातून मी परत 3 खांब काढून घेतले आहे. 3वरून 3. मग आता परत माझी चेन स्पेस येईल. मग आता ह्या चेन स्पेसमध्ये मी 3 डबल क्रोशा, 1 चेन आणि 3 डबल क्रोशा घेणार. तीन डबल क्रोशा घेणार मी ह्या चेन स्पेसमध्ये. 1 चेन आणि 3 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा, 1 चेन, 3 डबल क्रोशा. हे झालं चेनमधलं स्पेसमधलं. आता परत पुढच्याला 3 खांब मी प्रत्येक एका खांबावरनं काढून घेणार आणि सेम पुढच्या चेन स्पेसमध्ये पण तसंच करणार मी. ॲक्च्युली माझ्या एका मैत्रिणीने मला हा एक पॅटर्न पाठवला, क्रोशाचा चार्ट पाठवला आणि तिने मला सांगितलं की हे बनवता येईल का गं म्हणून. सो मी आज हे बनवायला घेतलं आहे. तर हे
असंच तुम्ही देखील मला पॅटर्न पाठवा किंवा चार्ट पाठवा, तुम्हाला ते हवं असेल ते मी बनवेन. आता परत माझी चेन स्पेस आलेली आहे. चेन स्पेसमध्ये मी परत 3 डबल क्रोशा, 1 चेन आणि 3 डबल क्रोशा घेणार. म्हणजे 3 डबल मी तिने जो पाठवलेला पॅटर्न होता तो मी आता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवते आहे, तुमच्या लक्षात येईल. खरं मी रीडिंग कसं करायचं हे तुम्हाला नंतर शिकवेन आणि लक्षातही येईलच तुमच्या आता, पण तरी पण 3 डबल क्रोशा, 1 चेन आणि 3 डबल क्रोशा आता मी त्यातून घेतलं आहे. आता हे झाल्यानंतर जे पहिले आपण 3 चेन घेतल्या त्या सगळ्यात वरच्या चेनमधून मी स्लिप स्टिच काढून घेतली आहे. सो अशा पद्धतीने मी माझा हा सेकंड राऊंड कंप्लीट केला आहे. आता बरोबर त्याला त्रिकोणी असा आकार आला, तुम्ही बघितलं असेल, कारण सगळ्यात वरती आपण 2 TR चेन स्पेसमध्ये 2 TR, 1 चेन आणि 2 TR घेतलेले होते. आणि खालच्या चेन स्पेसमध्ये आपण 3 डबल क्रोशा, 1 चेन स्पेस आणि 3 डबल क्रोशा घेतले खालच्या दोन्ही याच्यातून. अशा पद्धतीने आता हा खालचा त्रिकोण तयार झालेला आहे. आता मी ती कट केल्यानंतर आता व्हाईट घेताना मी बरोबर जिथे संपवलं होतं ना तिथेच मी व्हाईट कलर जॉईन करते आहे. म्हणजे ते जे पहिले 3 चेन्समध्ये आपण जिथे बंद केलं तिथेच मी व्हाईट कलर जॉईन करून घेते आहे. व्हाईट कलर जॉईन केल्यानंतर जिथून संपवलं तिथूनच मी व्हाईट कलर जॉईन करते आहे. मग ते 3 चेनची जी स्पेस होती अगोदरच्या राऊंडमधली, फर्स्ट राऊंडची, तिथे त्याच्यावरतीच आत्ता आपण घेतलेलं होतं ना, मग तिथेच मी आता ते लावून घेतलं आहे त्या 3 स्पेसच्या मध्ये. आता बरोबर मी परत तिथे 3 चेन घेतली आहे. म्हणजे 3 चेन अगोदरच्या लाईनमध्ये पण तेच, सेकंड रोमध्ये पण तेच, थर्ड रोमध्ये पण तिथे 3 चेन आलेले आहेत. आणि आता त्याच्यानंतरच्या प्रत्येक म्हणजे 3 जे खालती खांब किंवा 3 DC आहे त्यातून 3 DC काढणार. त्यानंतर 2 TRमधून पण मी 2 DC काढणार. म्हणजे टोटल माझे 5 DC होणार. प्रत्येकामधून 1-1, 3 DCवरती 3 DC आणि 2 TRवरती 2 DC. असे 5 DC झाल्यानंतर मला चेन स्पेस मिळेल. आता चेन स्पेसमध्ये आल्यानंतर मी 3 डबल क्रोशा, 1 चेन आणि 3 डबल क्रोशा घेतली. आली मी चेन स्पेसमध्ये 3 डबल क्रोशा, 1 चेन आणि 3 डबल क्रोशा. 1 चेन घेतली आणि आता 3 डबल क्रोशा मी घेतली. आता ते 2 TRमधून 1-1 डबल क्रोशा, म्हणजे 2 TRमधून 1-1, 2 आणि पुढच्या 3 डबल क्रोशामधून 3 डबल क्रोशा. आणि पुढे परत अजून 3 डबल क्रोशा घेऊन मी आता यान कट करते आहे. सगळ्यात शेवटी मी 3 चेन घेऊन ते खालती केलं आणि आता मी थ्रेड कट केला. अशा पद्धतीने माझं हे घर छान तयार झालेलं आहे. आता मी हार्ट करायला सुरुवात करते. हार्ट करायला मला मॅजिक रिंग घ्यावी लागते आणि मॅजिक रिंगमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा 3 चेन घेते. ही मॅजिक रिंग बराच वेळ आपल्याला बरंच त्यातच टाकायचं, सगळं एकच राऊंडचं हे हार्ट आहे. सो एकाच राऊंडमध्ये आता बघा 1, 2, 3 मॅजिक रिंगमध्ये मी 3 चेन घेतलेल्या आहेत. 3 चेन घेतल्यानंतर मी त्याच मॅजिक रिंगमध्ये 2 TR घालते आहे. 2 TRमध्ये मी तुम्हाला सांगितलं 2दा आपण यार्न ओव्हर करायचं. आता परत एकदा बघा दाखवते. 2दा यार्न ओव्हर केलं, 8 टाकायचं सर्कलमध्ये, परत यार्न ओव्हर करून 2दा काढायचं, यार्न ओव्हर करून 2दा काढायचं, यार्न ओव्हर करून 2दा काढायचं. असे 2 TR घेतले आणि 3 DC घेतली मी. हे बघा
DCला आपण 2दाच करतो, बरोबर आहे. 3 DC. तीन DC घेतले की 2 चेन घेणार मी. 2 चेन घेतले, आता परत 3 DC घेणार. आता 2 TR घेणार. एक घेते आत्ता, 2दा गुंडाळं आणि हे घेतलं. आता बघा पुढचं एक 2दा गुंडाळं, 8 टाकलं, 1 2 आणि 3. आता झाल्यानंतर 3 चेन घेणार आणि मी क्लोज करणार सर्कल. खांब घेऊन नाही, मला असं वाटतं चांगलं दिसणार, तो थ्रेड येईल वरती. सो ते मी कट करते खांब आणि 3 चेन घेऊन आतमध्ये टाकते, म्हणजे तो गोलाकार पण येईल चेनचा. 1 2 आणि 3 चेन घेते, त्यात टाकला की तो गोलाकार पण येईल आणि कट करणार मी आता हा थ्रेड. कट करून आता हे स्टिच करून घेतली. सॉरी. आता मी आतून जो खालना जो थ्रेड घेतला होता मॅजिक सर्कलचा, तो मी ओढून घेते. बघा किती सुंदर हार्टचा आकार आलेला आहे. आता फक्त हे हार्ट जे आहे ते मध्ये इथे खालती लावते. सुंदर किचनही होईल, बॅकचाम पण होईल. आता बॅकचाम करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मधोमध व्हाईट थ्रेड लावून घ्या. व्हाईट थ्रेड लावून तुम्ही बॅकचाम करत असेल तर जास्त तुम्हाला चेन्स घ्यावे लागतील. एक 30-40 चेन तुम्हाला घ्यावे लागतील, 31 चेन्स. पण आता मला बॅकचाम काही करायचं नाही आहे, मी किचनसाठी तुम्हाला रिंग कशी लावायची ते सांगते. पण आता इथे तुम्ही व्हाईट थ्रेड इथे बांधला तरी तुम्ही चालतो आहे, तर मधोमध व्हाईट थ्रेड बांधायचा किंवा तुम्ही तिथून डायरेक्ट चेन काढायला सुरुवात केली तरी चालते. आता मी घेते अशा डायरेक्ट चेन करायला सुरुवात केली तरी चालते. आता मला छोटंसं चेन किचन होल्डर टाईप मी करते आहे, तुम्हाला दाखवते, त्याच्यानं तुम्हाला कल्पना येईल. आता मी हे एक 10-12 स्टिचेस घेते, म्हणजे चेन घेते आणि हे 5-6 चेन मी घेतल्यात या, आणि हे 7-8 चेनने छोटंसं होते. तुम्ही तुमच्या अंदाजाने हे करा. तर तुम्हाला जेवढे मोठं हवं असेल तेवढा तुम्ही चेन घ्या. बॅगेला लावायचं असेल तर नॅचरली मोठंच घ्यावं लागणार, कारण त्यातून ते जायला हवं आहे म्हणून. आता मी किचन जरी त्याला लावलं, किचनची रिंग लावली आणि बॅगेला लावलं तरी ते चालतं आहे. आता मी हे क्लोज करून घेते इथेच. हे मी 7-8 काढले, तुम्ही तुमच्या लेंथनुसार ते ॲडजस्ट करा. अगोदरचा थ्रेड मी कट करून घेतला आणि आता हे जे बाकीचे थ्रेड आहे हे सगळे ग्लूगनने आपल्याला चिटकवता येतील. सो ग्लूगनने मी हे आत घेते आणि ग्लूगनने चिटकवून टाकणार. हे मागची बाजू आहे, मागच्या बाजूतले जे थ्रेड आलेले आहेत वर हे सगळे मी कट करून घेते. आता ह्या हात देखील असं इथे खाली मी जॉईन करून घेणार ग्लूगनने. हा आतला पण थ्रेड, खालचा पण थ्रेड काढून घेतली आहे. 1-2 स्टिचेस म्हणून काढते आणि मग नंतर चिटकवून टाकेल. आता हे पुढच्या बाजूला मी बरोबर ते हार्ट चिटकवणार आहे ग्लूगन घेऊन. ग्लूगन घेतली आहे आणि मी आता हार्ट इथे खालती चिटकवते आहे. हार्टला थोडासा ग्लू लावला. परत मी नेहमी सांगते, हॉट ग्लू गनचा वापर जो आहे तो तुम्ही काळजीपूर्वक करा, कारण त्याचा चटका लागतो. त्यामुळे
झालं माझं छोटंसं हाऊस तयार. आता हा मागचा थ्रेड देखील मी चिटकवून घेते. छोटंसं होम स्वीट होम म्हणून तुम्ही कुठेही लावू शकतात. आता ह्याला किचनसाठी मी रिंग लावते आहे. तर आता हे किचन हे तयार होणार जर आपण रिंग लावली तर. हे बघा माझं छोटंसं किचन तयार झालं. हे असंच तुम्ही बॅगेला देखील लावू शकतात. बॅग, वॉटर बॉटल मुलांची, किंवा आपण घराच्या एंट्रन्सला देखील लावू शकतो. आता हे मी मॅग्नेट तयार करून दाखवते तुम्हाला. काही करायचं नाही मॅग्नेट करायचं असेल तर. पाठीमागून फक्त मी आता हा ग्लू गनने मॅग्नेट त्याला चिटकवते आहे पाठीमागून. झालं. हे तर तयार झाला पीस. बघा आता मी हे फ्रीजला चिटकवलं. मॅग्नेट हे फ्रीजला लावलेलं आहे. हे फ्रीजला लावल्यावरती असं दिसतं. थँक्यू फॉर वॉचिंग. नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.